नमस्कार. आपण 17वी आवृत्ती बघत आहोत देवा जाधवर सरांची आणि त्यात आपण चालू केले आहेत पुरस्कार हा टॉपिक. एक भाग झाला आहे, आता आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहोत. एका स्टुडंटची कमेंट होती की मॅडम पुरस्कार आणि सरकारी योजना कंप्लीट करून घ्या म्हणून. तर पुरस्कार तर मी आता स्टार्ट केले आहेत. सरकारी योजनांसाठी मला फक्त थोडा सर्च घ्यावा लागेल की कोणता सोर्समधून मला एकत्र सगळ्या योजना मिळतील, आणि नाहीच मिळाला तर मी कलेक्ट करते विविध ठिकाणांहून आणि मग व्हिडिओ बनवते. थोडा वेळ लागेल पण मी नक्की बनवेल. तर त्या विद्यार्थ्याला माझं हे सांगणं आहे. तर आता आजचं आहे ज्ञानपीठ पुरस्कार 2023. जाहीर कधी झाला? फेब्रुवारी 2024 मध्ये. क्रमांक 58वा आणि निवड समिती अध्यक्ष प्रतिभा राय. प्राप्त व्यक्ती विभागून देण्यात आला आहे. गुलजार पंजाबचे आहे ते, आणि रामभद्राचार्य उत्तर प्रदेशचे आहे. आता कसं लक्षात ठेवा, ज्यांना काहीच लक्षात राहत नसेल की ज्ञानपीठ पुरस्कार 2 जणांना मिळाला आहे, कारण खूप साहित्यातले पण पुरस्कार आहेत, मग कन्फ्यूज होऊन जातं आपलं. तर मग आहे ना, फक्त तुम्ही रामभद्राचार्य म्हणजे खूप फेमस न्यूज होती ती, रामभद्राचार्य आणि गुलजार दोघांचे फोटो तेव्हा येत होते. तर रामभद्राचार्य जे आहेत ना, ते सगळ्यांना माहिती असतील. तर ते खूप ज्ञानी आहेत. म्हणजे कसं, ते दृष्टीहीन आहेत स्वतः. ते मेन म्हणजे ते दृष्टीहीन आहेत, लिहू वाचू शकत नाही, तरी त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत, त्यांना अनेक भाषा अवगत आहेत. तर मग त्यांच्यावरून लक्षात ठेवायचं की रामभद्राचार्य हे इतके ज्ञानी आहेत. तर त्या ज्ञानीवरून, रामभद्राचार्यांवरून ते खूप ज्ञानी आहेत, त्याच्यावरून लक्षात ठेवा ज्ञानपीठ पुरस्कार. ठीक आहे. आणि ज्ञानपीठ पुरस्कार मग 2 जणांना विभागून देण्यात आला. कोण? तर गुलजार हे पंजाबचे आणि रामभद्राचार्य उत्तर प्रदेशचे. गुलजार यांच्याविषयी जाणून घेऊ. कोणी रामभद्राचार्य यांना कोणाला क्लिक होत नसेल, ओळखत नसाल तर गुगलवर जा, सर्च करून बघा. ठीक आहे. गुलजार यांच्याविषयी प्रसिद्ध उर्दू कवी, गीतकार, सिने दिग्दर्शक, निर्माते अशी त्यांची ओळख आहे. पूर्ण नाव लक्षात ठेवा, संपूर्ण सिंह कालरा. संपूर्ण सिंह कालरा हे त्यांचं नाव आहे. उर्दू भाषेसाठी 5व्यांदा ज्ञानपीठ मिळालं आहे. कितव्यांदा? 5व्यांदा. आणि एक तर उर्दू भाषेसाठी दिलाय, आणि दुसरा जो आहे रामभद्राचार्य उत्तर प्रदेश यांना म्हणजे संस्कृत भाषेसाठी कितव्यांदा? तर 2ऱ्यांदा मिळाला आहे. काव्यामध्ये त्रिवेणी हा 3 ओळींचा नवीन काव्य प्रकार शोधला. गुलजार यांनी मिर्झा गालिब 1988 या दूरचित्रवाणीवरील मालिकेचे दिग्दर्शन केले. त्यांना प्राप्त पुरस्कार: साहित्य अकादमी 2002 धुवा कथासंग्रहासाठी, दादासाहेब फाळके 2013ला, पद्मभूषण 2004, पद्मविभूषण नाही, नीट लक्षात ठेवा, पद्मभूषण 2004ला, 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ऑस्कर पुरस्कार 2009, जय हो गाणे या गाण्यासाठी स्लमडॉग मिलेनियर, ग्रॅमी पुरस्कार 2010ला. आता रामभद्राचार्य यांच्याविषयी आपण जाणून घेऊ. प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक गुरु. त्यांचे मूळ नाव गिरीधर मिश्र. चित्रकूटमधील तुलसीपीठाचे संस्थापक. 4 महाकाव्यांसह 100पेक्षा अधिक पुस्तके आणि ग्रंथ लिहिले. रामभद्राचार्य हे रामानंद संप्रदायातील सध्याच्या 4 जगद्गुरू रामानंदाचार्यांपैकी एक असून 1982 पासून ते या गादीवर आहेत. तब्बल 22 भाषा अवगत. 2015ला पद्मविभूषण आहे, नीट लक्षात ठेवा. गुलजारांच्या इथे आपण पाहिलं, त्यांना पद्मभूषण होता 2004ला, आणि रामभद्राचार्य यांना पद्मविभूषण आहे 2015ला. ते दृष्टीहीन आहेत, लिहू वाचू शकत नाही. संस्कृत भाषेचे ते विद्वान आहेत. संस्कृत भाषेसाठी ज्ञानपीठ 2ऱ्यांदा प्राप्त. पहिले सत्यव्रत शास्त्री 2006ला. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. उर्दू भाषेसाठी 5व्यांदा आणि संस्कृत भाषेसाठी 2ऱ्यांदा. काशी विद्वत परिषदेने त्यांना जगद्गुरू रामभद्राचार्य पदवी दिली. ठीक आहे. त्यांचं मूळ नाव लक्षात ठेवा, गिरीधर मिश्र. आणि गुलजार यांचं मूळ नाव काय होतं? तर संपूर्ण सिंह कालरा, आणि रामभद्राचार्य यांचं गिरीधर मिश्र. ठीक आहे. आता पुढे ज्ञानपीठ पुरस्काराविषयी जाणून घेऊ. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार
सुरुवात 1965, स्वरूप 11 लाख आणि वाग्देवीची प्रतिमा 11 लाख आणि वाग्देवीची प्रतिमा। हा पुरस्कार टाइम्स ऑफ इंडियाचे प्रकाशक साहू जैन यांनी स्थापन केलेल्या भारतीय ज्ञानपीठ तर्फे देण्यात येतो। पुढे बघूया। भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टातील 22 भाषा आणि अधिक एक इंग्रजी भाषेला दिला जातो। 2023 पासून इंग्रजी भाषेचा समावेश करण्यात आला। हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही। आतापर्यंत हा पुरस्कार सर्वात जास्त वेळा हिंदी साहित्यिकांना देण्यात आलेला आहे, नीट लक्षात ठेवा। आणि मग ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक किती, तर 4। आता नीट लक्षात ठेवा, उर्दूसाठी 5 वेळा, नंतर संस्कृतसाठी आता 2 वेळा, सर्वाधिक हिंदी साहित्यिकांना, आणि मराठी प्राप्त साहित्यिक 4 जण, जे आपल्याला इन डिटेल लक्षात ठेवायचे ते मी तुम्हाला सांगते। त्याच्या आधी आपण बाकीची माहिती बघू, मग तुम्हाला हे समजावून सांगते। पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम लेखक जी शंकर कृप यांना प्राप्त। ओडोकुगल बासरी काव्यसंग्रहासाठी पहिल्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त महिला आशापूर्णा देवी, बंगाली। एखाद्या भाषेला एकदा पुरस्कार मिळाल्यानंतर ती पुढील 2 वर्षांसाठी पात्र नसते। पुढील 2 वर्षांसाठी एखाद्या भाषेला एकदा पुरस्कार मिळाल्यानंतर ती 2 वर्षांसाठी पात्र नसते। 1900 म्हणजे हे बघा, याच्यावरून काय कळतं, समजा सलग असं त्यांनी दिलं, सलग उर्दूला मिळालेला हा दुसरा पुरस्कार आहे, तर चूक राहील। एखादं त्यांनी स्टेटमेंट गुगली करून टाकलं, एखाद्या भाषेला एकदा पुरस्कार मिळाल्यानंतर पुढील 2 वर्ष ती पात्र नसते, म्हणून सलग शब्द वापरला ना त्यांनी, ते चुकीचं राहील, ठीक आहे। 1982 पर्यंत हा पुरस्कार लेखकाच्या एका कार्यासाठी दिला जात होता, परंतु त्यानंतर एकूण योगदानासाठी दिला जातो। आता आपण मराठी साहित्यिक बघू। बघा, आधी नावं लक्षात ठेवू। सगळ्यात पहिले वी वरून आहे 3, वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर, विंदा करंदीकर, आणि चौथे आहे भालचंद्र नेमाडे। चौथे नीट लक्षात राहतील, भालचंद्र नेमाडे। वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर, विंदा करंदीकर। आता यांचे पूर्ण नाव लक्षात ठेवू। वि स खांडेकरांचं विष्णू सखाराम खांडेकर, वि वा शिरवाडकरांचं विष्णू वामन शिरवाडकर, विंदा करंदीकर यांचं गोविंद विनायक करंदीकर। वर्ष लक्षात ठेवा 1974, मग 87, 2003, 2014। आता मला मेन सांगायचं काय, यांचा सिक्वेन्स कसा लक्षात ठेवा। खांडेकरचा खा, शिरवाडकरचा शी आणि करंदीकरचं मी काय केलंय करवंद। आता एवढं तर ट्रिकसाठी आपण एवढं लक्षात ठेवू, ठीक आहे। तर मग कसं, खाशील का करवंद, खाशील का करवंद असं लक्षात, करवंद घेतलंय मी। दुसरं काय बोलली असेल चुकून तर ते जाऊ द्या, पण मी करवंद केलंय। खाशील, खाशील का, ते बाकीचे जे आहे ना मी जॉईन करण्यासाठी ते विसरून जा। असं जर केलं तर मग ट्रिक्सच तयार होणार नाही। खाशील का करवंद, मग खा वरून खांडेकर, शी वरून शिरवाडकर, करवंद वरून करंदीकर। मग वी वरून तर लक्षात राहतं आपलं, वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर, विंदा करंदीकर, पण हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी मग मी काय केलं, खांडेकर, शिरवाडकर आणि करंदीकर याच्यावरून ट्रिक बनवली, आणि मग आपल्या लक्षात राहतं खाशील का करवंद, मग खांडेकर, शिरवाडकर, करंदीकर, ठीक आहे, राहील एवढं लक्षात। आता पुढे वर्ष त्यांचे तुम्ही लक्षात ठेवा। आता सांगते कोणाची कोणती कादंबरी ते कसं लक्षात ठेवायचं। खांडेकर, ख काढण्यासाठी आधी यच काढावा लागतो ना, मग ययाती राहील लक्षात। ख काढण्यासाठी य काढावा लागतो आधी, मग ययाती। त्याच्यानंतर शिरवाडकर मध्ये श अक्षर आहे म्हणून विशाखा, विशाखामध्ये पण श आहे। आता इथे खांडेकर मध्ये ख आहे, विशाखामध्ये खा आहे, त्याच्यावरून नाही मी ट्रिक सांगितलेली आहे, हे तुम्ही नीट लक्षात ठेवा। मी खांडेकरांसाठी काय सांगितलंय, मी इनिशियल घेऊन सांगितलंय, हे नीट लक्षात ठेवा। खांडेकर ख काढण्यासाठी य लिहावा लागतो म्हणून ययाती, शिरवाडकर मध्ये श आहे म्हणून विशाखा, आणि करंदीकर, विंदा करंदीकर। आता हे कसं मी कोरिलेट केलंय, विंदा करंदीकरांचं नाव लक्षात ठेवायला झालं ना तर गोविंद विनायक करंदीकर, त्यांचं नावात मिडल नेम विनायक आहे। विनायक म्हणजे गणपती देवता, बरोबर। तर मग गणपती बाप्पाचे
अष्टविनायक आहेत बरोबर, त्या अष्टविनायक वरून मी अष्टदर्शने लक्षात ठेवायचं, अष्टदर्शने. ठीक आहे, राहील लक्षात. आणि भालचंद्र नेमाडे 2014 हिंदूसाठी हे राहिलं लक्षात. आता कोणती कादंबरी आहे आणि कोणत्या काव्यसंग्रह आहे कसं लक्षात ठेवायचं. तर पहिलं आणि चौथं आहे कादंबरी आणि मधले 2 आहेत काव्यसंग्रह, असं करून लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. पुढे आहे मराठी भाषा विभाग पुरस्कार 2023. कोणाद्वारे? राज्य शासन मराठी भाषा विभागाद्वारे, जाहीर फेब्रुवारी 2024 मध्ये. आता याच्यात माझं म्हणणं काय आहे, पहिला पुरस्कार लक्षात ठेवलं तरी खूप आहे, पण जोड्या लावायला विचारायला आलं तर प्रयत्न करा लक्षात ठेवण्याचा. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? रवींद्र शोभने, डॉक्टर रवींद्र शोभने, 5 लाख. आता पुरस्कारांची नावं वाचून दाखवते मग समजावून सांगते. पहिला आहे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, नंतर श्री पु भागवत पुरस्कार, नंतर अशोक केळकर यांच्या नावावरून 2 आणि मंगेश पाडगावकर यांच्या नावावरून 2. तर आणि मग विंदा करंदीकर आधी लक्षात ठेवायचं, मग श्री पु भागवत लक्षात ठेवायचं, त्याच्यानंतर अशोक केळकर आणि त्याच्यानंतर मंगेश पाडगावकर. यांच्यामध्ये पण कसं अशोकचा ए आधी आणि मंगेशचा एम नंतर येतो, म्हणून ए आधी येतो मग एम येतो, म्हणून अशोक केळकर आधी मग मंगेश पाडगावकर. मग आता हे दोघांचं पण डिव्हायडेशन कसं होतं, अशोक केळकर आणि मंगेश पाडगावकर यांचं. तर अशोक केळकर मराठी भाषा व्यक्तींसाठी आणि संस्थेसाठी, आणि तसंच मंगेश पाडगावकर यांचं पण व्यक्तींसाठी आणि संस्थेसाठी. समजतंय ना तुम्हाला? आधी व्यक्ती घ्यायची आणि मग संस्था घ्यायची. आता स्वरूप कसं लक्षात ठेवायचं, विंदा करंदीकर पुरस्कार 5 लाख आणि श्री पु भागवत पुरस्कार 3 लाख आणि बाकी उरलेले 4 होते ते 2-2 लाख. ठीक आहे. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर रवींद्र शोभने यांना मिळाला. श्री पु भागवत पुरस्कार मनोविकास प्रकाशक संस्था पुणे यांना मिळाला. ठीक आहे. आता संस्था लक्षात ठेवा. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार जो संस्थेचा आहे तो वाङ्मय चर्चा मंडळ बेळगाव इथे मिळाला. आणि मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार संस्था कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक. आता कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकला आहे हे सगळ्यांना माहिती असेल. आणि मग हे कसं लक्षात ठेवायचं, एम नंतर एन येतो, LMN, एम फॉर मंगेश पाडगावकर, एन फॉर नाशिक, असं लक्षात ठेवा. नाशिक वरून कुसुमाग्रज प्रतिष्ठान. आणि मग वाङ्मय चर्चा मंडळ पुरस्कार कोणाला? वाङ्मय चर्चा मंडळाला अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार मिळालाय. ठीक आहे. आणि मग आता व्यक्तींची नावं. आता हे मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी का करते एवढा प्रयत्न, कारण देव न करो जोड्या लावायला प्रश्न आला तर ॲटलिस्ट तुमचे हे जरी लागले ना जोड्या संस्थांचे, तरी 1 मार्काने माणूस पुढे जातो. ठीक आहे. आणि काही ना काही ट्रिक बनवून देतीये, कारण तिथे कमी वेळ असतो ना, आपल्याला डोकं चालवायचं असतं. ठीक आहे. म्हणून मंगेश पाडगावकर संस्थेचा विचारला तर नाशिक लक्षात ठेवायचं. नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक मंगेशचा एम, नाशिकचा एन, MN असं करून लक्षात ठेवा. आणि अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार व्यक्ती म्हटलं डॉक्टर प्रकाश परब. आणि मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार व्यक्ती म्हटलं डॉक्टर कौतिकराव ढाले पाटील. ठीक आहे. आता पुढे बघूया. पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार कोणाद्वारे? महाराष्ट्र शासनाद्वारे. स्वरूप किती आहे? 5 लाख आहे. आता आपण ज्ञानपीठचं पाहिलं. ज्ञानपीठचं स्वरूप काय होतं? 11 लाख होतं. ठीक आहे. पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्काराचं किती आहे? 5 लाख आहे. आणि सरस्वती सन्मान जो दिला जातो त्याचं किती आहे? 15 लाख आहे. नीट लक्षात ठेवा. पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार कोणाद्वारे? महाराष्ट्र शासनाद्वारे. स्वरूप आहे 5 लाख. शास्त्रीय गायन आणि वादन क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंताला हा पुरस्कार देण्यात येतो. सुरुवात 2012-13. 2024चा पुरस्कार शशिकांत उर्फ नाना मुळे तबला वादक. कोण आहे ते? तबला वादक. असं नीट लक्षात ठेवा. शशिकांत उर्फ नाना मुळे जे तबला वादक आहे त्यांना मिळाला. नानांच्या कारकिर्दीचे सार गाणारा तबला या पुस्तकात उतरले आहे.
काळजात घुसली आणि मत्स्यगंधा या नाटकांच्या शेकडो प्रयोगातून नाना मुळे यांनी रंगतदार साथ केली. पुढे बघूया. सरस्वती सम्मान 2023 स्वरूप काय आहे? 15 लाख. ज्ञानपीठचं होतं 11 लाख. पंडित भीमसेन जोशी गौरव पुरस्काराचं होतं 5 लाख. आता ठीक आहे, आपण साहित्याचं हे बघू आधी की ज्ञानपीठचं किती होतं? 11 लाख. सरस्वती सम्मानचं किती आहे? 15 लाख. हे दोन तरी सायमल्टेनियसली लक्षात ठेवा. ठीक आहे, ज्ञानपीठचं होतं 11 लाख आणि सरस्वती सम्मानचं आहे 15 लाख. 2023चा पुरस्कार प्रभाव वर्मा ज्या केरळच्या आहेत, क्रमांक 33वा. रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी हा सन्मान जाहीर झाला. मल्याळी भाषेतील रौद्र सात्विकम साहित्यकृती 2022 मध्ये प्रकाशित झाली. 12 वर्षानंतर मल्याळम कलाकृतीला पुरस्कार प्राप्त. निवड समिती अध्यक्ष अर्जुन कुमार सिकरी. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती AK सिकरी. सरस्वती सम्मान 1991 पासून सुरुवात. कोणाद्वारे? KK बिर्ला फाउंडेशन. स्वरूप 15 लाख. पहिला पुरस्कार हरिवंश राय बच्चन. क्या भूलू क्या याद करू. सरस्वती सम्मान हा भारतीय राज्यघटनेच्या अनुसूची 8 मध्ये सूचीबद्ध केलेल्या भारतातील 22 भाषांपैकी कोणत्याही भाषेला उत्कृष्ट गद्य किंवा काव्यासाठी वार्षिक पुरस्कार आहे. आणि ज्ञानपीठचं आपण काय बघितलं तर 22 भाषा तर आहेत, प्लस इंग्रजी भाषा ॲड झाली आहे 2013 पासून. आणि सरस्वती सम्मान मध्ये काय? भारतातील 22 भाषा आहेत. आता पुढची न्यूज बघू. ती आहे भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार नरेंद्र मोदींना प्रदान. पुरस्कार नाव ऑर्डर ऑफ दी ड्यू गॅल्पो गदक पेलजी खोरलो. भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले विदेशी शासन प्रमुख ठरले. भूतानचे राजे जिग्मे खेसर नॅमगाल वांगचुक. भूतान पंतप्रधान लोतेक छेरिंग. भूतान नरेंद्र मोदी शासकीय दौरा 22 आणि 23 मार्च 2024. सदर पुरस्कार नरेंद्र मोदींना डिसेंबर 2021 मध्ये जाहीर झाला होता, परंतु तो 2024 मध्ये प्रदान करण्यात आला. पुढे बघू. नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा भूतानला भेट दिली होती. पुन्हा 2019 ला पंतप्रधान झाल्यावर ऑगस्ट 2019 मध्ये भूतानला त्यांनी भेट दिली. 2014 ला पण पहिल्यांदा दिली आणि 2019 मध्ये दिली. आणि आता त्यांचा शासकीय दौरा होता 2024 मध्ये. पुरस्कार देण्यास सुरुवात केल्यापासून आतापर्यंत केवळ 4 व्यक्तींनाच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आता बघूया नरेंद्र मोदी यांना विविध देशांनी दिलेले पुरस्कार पुढील प्रमाणे. आता हे पुरस्कार आहे ना, मी प्रयत्न करते ट्रिक सांगण्याचा, बघा कितपत लक्षात राहतं. माझ्या राहतंय लक्षात, बघा समजून घ्या फक्त. ऑर्डर ऑफ अब्दुल अजीज अल सौद, याच्यात सौद हा शब्द आहे, त्यावरून सौदी अरेबिया लक्षात ठेवा. स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान, याच्यात गाझी वर्डवरून अफगाणिस्तान लक्षात ठेवा. ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन, तर ग्रँड कॉलर याच्यावरून पॅलेस्टाईन लक्षात ठेवा. असं लक्षात ठेवा, पॅलेस्टाईनचे जे नागरिक आहेत त्यांना लांब कॉलरचे किंवा मोठी कॉलर किंवा ग्रँड कॉलरचे शर्ट घालायला आवडतात, कपडे घालायला आवडतात. ठीक आहे. ऑर्डर ऑफ झायद UAE, युनायटेड अरब इमिरात. आता हे कसं लक्षात ठेवा सांगू का? झायद वरून लक्षात ठेवा. झायद का? त्यांच्या लोकांची नावं असतात. फॉर एक्झाम्पल शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान. आता याच्यात पण झायद आलं, बरोबर, त्यावरून UAEच्या याच्यात झायद आलं तर UAE टिक करायचं. ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू, तर रशिया लक्षात ठेवा. अँड्र्यू त्याच्यात रचा उल्लेख येतो ना, अँड्र्यू, र वरून रशिया. ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रूल ऑफ निशान इजुद्दीन. आता इजुद्दीन वरून कसं मालदीव लक्षात ठेवा सांगू का? त्यांचे आत्ताचे प्रेसिडेंट आहे ना, त्यांचं नाव आहे मोहम्मद मुइझू. मुइझू वरून इजू
मुइज्जू इजुद्दीन असं कोरिलेट करून लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल त्याच्यासाठी आम्हाला मालदीवचे प्रेसिडेंट लक्षात ठेवावे लागतील. ठेवा ना, मग काय बिघडत नाही. मोहम्मद मुइज्जू लक्षात राहून जातं ना. मुइज्जू वरून इजुद्दीन मालदीवचा. किंग हमाद, ऑर्डर ऑफ द रेनेसन्स, बहरीन. हमाद ह वरून सुरू होतं, बहरीन मध्ये ह आहे. लीजन ऑफ मेरिट, अमेरिका. हे लक्षात ठेवा सध्या. लीजन ऑफ मेरिट म्हटलं तर अमेरिका. ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्पो म्हटलं, गॅल्पो तर भूतान. इबाक्कल अवॉर्ड पलाव, हे एक लक्षात ठेवावं लागेल. इबाक्कल अवॉर्ड पलाव. नंतर कॅपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी. याच्यात फिजीच आहे म्हणून हे विचारणं थोडंसं म्हणजे शंकास्पद आहे. सोपं नाही विचारणं. फिजीने देतो. आणि कॅपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू, पापुआ न्यू गिनी. लोगोहू हे विचारू शकतात, पापुआ न्यू गिनी. ऑर्डर ऑफ द नाईल, इजिप्त. याच्यात नाईल शब्द येतो त्यामुळे विचारणं अवघड आहे. ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर, फ्रान्स. आणि ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर, ग्रीस. तर मग ऑर्डर म्हटलं, आता हे दोघांची नावं सेम येतं. ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर म्हटलं, ऑर्डर ग्रीस आणि लीजन फ्रान्स. हे फक्त आता तुम्हाला थोडे लक्षात ठेवावे लागतील. बाकी मोस्ट ऑफ ठिकाणी मी प्रयत्न केला आहे. लीजन शब्द आला ना तर एक तर लीजन ऑफ मेरिट म्हटलं तर अमेरिका लक्षात ठेवा, आणि मोठं विचारलं लीजन तर फ्रान्स लक्षात ठेवा. आणि म्हणजे हे दोन सेम आहे बघा. ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर आणि ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर, या दोघांमध्ये लीजन आणि ऑर्डर एवढ्याच शब्दांचा फरक आहे. मग असं लक्षात ठेवा. नाही तर आपण ग्रीसची ऑर्डर दिली. ग्रीस म्हणजे असतं ना ते आपल्या कामात वापरतो ते, त्याचं काहीतरी कोरिलेट करा आणि तसं लक्षात ठेवा की आपण ग्रीसची ती ऑइली असतं बघा ते, त्याची ऑर्डर केली आहे. मग त्याच्यावरून ग्रीस आणि लीजन म्हटलं तर फ्रान्सचं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच संपतो. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.